एकदम असं खुसखुशीत झालेली आहे। ही तुम्हाला मी शंकरपाळी चुरून दाखवली तरी पण आपल्या हाताला बिलकुल तेल लागले नाही, अगदी बिना तेलकट शंकरपाळ्या झालेल्या आहेत। आता तुम्हाला मी ह्याचे लेयर्स तोडून दाखवते। एकदम असे खुसखुशीत बिस्किटासारखे झालेले आहेत हे, आणि ही कच्ची आहे आणि ही आता आपण तळलेली शंकरपाळी आहे। तर दुपटीने फुललेली आपली शंकरपाळी एकदम खुसखुशीत झालेली आहे। नमस्कार मंडळी, रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण खुसखुशीत गोड शंकरपाळी पाहणार आहोत। बिलकुल तेलकट न होणारी, तुपाचे मोहन न टाकता अगदी खुसखुशीत अशी नवशिके असाल तरी पहिल्याच प्रयत्नात अशी आपण प्रमाणबद्ध शंकरपाळी बनवणार आहोत। मैदा न वापरता पौष्टिक आणि गव्हाच्या पिठाची शंकरपाळी आहे। हा पदार्थ आपण मैदा न वापरता बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण आता साहित्य पाहूया। हे एक वाटी मी तूप घेतलेलं आहे। हे तूप असं पातळच पाहिजे, असं पातळ करून तूप घ्यायचं म्हणजे आपला पदार्थ बिघडणार नाही। हे तूप घट्ट असेल तर तूप वितळल्यानंतर ते जास्त होईल आणि पदार्थ आपल्या तेलामध्ये विरघळेल, आणि हे तूप जर कमी झालं तर पदार्थ एकदम कडक होईल। तर आपण हे असं पातळच करून घ्यायचं आहे तूप। तर आता हे मी 1 कप साजूक तूप घेतलेलं आहे। तुम्ही वनस्पती तूप वापरलं तरीही चालेल। आता आपण ज्या वाटीने तूप घेतलं होतं त्याच वाटीने 1 कप साखर घेणार आहोत। त्याच कपाने आपण 1 कप पाणी घेणार आहोत। तुम्ही पाण्याऐवजी दूध घेतलं तरी चालेल। हे साहित्य एकाच कपाच्या मापाने घ्यायचं। आता तुमच्याकडे असे कप नसतील तर तुमच्या घरामध्ये जी छोटी वाटी असेल आमटीची तिने घेतले तरी चालेल, पण हे एकच माप ठेवायचं। मग तुम्ही जास्त करा, अगदी 10 किलोचे करा किंवा 1 किलोचे करा, हे अगदी योग्य प्रमाणात होतात। आता असं थोडंसं मिक्स करून घेते आणि हे आपल्याला आता थोडंसं ही साखर विरघळेपर्यंत गरम करून घ्यायचे। आता हे फक्त आपण साईडमध्ये साखर वितळून घेतलेली आहे, आपण याचा पाक वगैरे काही केला नाही। आता हे एकदम थंड होऊ द्यायचे। आता आपले थंड झालेलं तूप, साखर, पाण्याचं मिश्रण आहे ते ह्या भांड्यामध्ये ओतून घेते। त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेते। त्याच्यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकून घेते। गोडाच्या पदार्थात मीठ टाकलं की गोडाला चव आणखी चांगली येते। हे सर्व साहित्य आता आपण मिक्स करून घेऊया। आता त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकून घेते, पण गव्हाचं पीठ हे पाण्यामध्ये जेवढे राहील ह्या मिश्रणामध्ये तेवढं टाकून घ्यायचंय। मिक्स करून बघते किती लागेल आपल्याला पीठ। आता हे मी पाव किलो गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्याच्यामधले हे 6 चमचे ह्याच्यामध्ये जेवढं राहील कप तेवढं टाकलेलं आहे आणि आपलं पीठ उरलेलं आहे। आता हे मी तुम्हाला सांगते किती किलो पीठ आहे ते। हे आपलं 200 ग्रॅम पीठ होतं ह्याच्यामध्ये। आता हे मी सर्व मिक्स करून मळून घेते। हे मळताना आपण जशी पोळीचं चपातीचं पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं आहे, जास्त घट्ट नाही जास्त पातळ पण नाही। हे पीठ आपलं मळून झालेलं आहे। हे पीठ आता 5 मिनिटं झाकून ठेवते। जास्त वेळ ठेवायचं नाही कारण आपण त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे ना, ते जास्त घट्ट होतं। हे 5 मिनिटं झालेले आहेत। आता मी हे ओपन करून घेते। हे पीठ थोडं हाताने मी एकसारखं करून घेते। हे आपलं जास्त कडक पण नाहीये
आणि जास्त मऊ पण नाही. आता आपण त्याच्या शंकरपाळ्या करून घ्यायच्यात. या गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या आहेत. बरेच जण मैदा खात नाहीत, तर त्यांच्यासाठी गव्हाच्या पिठाची शंकरपाळी. आता मी शंकरपाळी पिठाचा गोळा घेतलेला आहे. आता तो मी लाटून घेते. हे असं आपण पोळी लाटतो तर हे असं बाजूनी थोडंसं काटलं जातं, तर ते असं सरळ करून घ्यायचं. हे आता मी लाटून घेतलेलं आहे. आता काय करायचं, हे आहे ना अशी फोल्ड करून घ्यायची. ह्याच्या आतमध्ये मी साठा, तेल, तूप काही लावलेलं नाही आहे, फक्त असे फोल्ड करून घेतली. याने काय होतं, आपल्या शंकरपाळीला पदर छान सुटतात. हे आता असं आपण लाटून घ्यायचं. आता ही अशी चौकोनी आकाराची आपण पोळी लाटून घ्यायची. या आजूबाजूचा थोडासा भाग काढून घेते. आता मी चौकोनी करून घेते. चौकोनी कशा दिसायला छान दिसतात. बघायला लेयर्स दिसत आहेत ना. आता हे मी तेल गरम करायला ठेवलं होतं एका बाजूला. आता आपण तेल गरम झाले का बघूया. आपलं तेल गरम झालेलं आहे. तेल मध्यम ठेवायचं. तेल मध्यम गरम झालं की आपण आता शंकरपाळ्या टाकायला सुरुवात करणार आहोत. तर मी शंकरपाळ्या टाकून घेते. जरा गोल 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 फिरून शंकरपाळ्या अगदी वर खाली तळून घ्यायच्या. आता तुम्हाला वाटेल की गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या आहेत तर त्या खुसखुशीत होतील की नाही, तर एकदम असं खुसखुशीत होतात. तुम्हाला गव्हाचं पीठ नसेल वापरायचं तर तुम्ही मैद्याचं पीठ वापरलं तरी चालेल. मैदा वापरून केल्या तरी चालतात. आता ह्या तळून झालेले आहेत. हे मी काढून घेते. असा थोडा सोनेरी कलर आला की त्या काढून घ्यायच्या, कारण त्याची कुकिंग प्रोसेस चालूच असते. हे अजून एकदा मी तळून दाखवते. हे मध्यम आचेवरच तळून घ्यायच्या. गॅस फास्ट केला तर त्या वरून तर लाल होतील पण आतून कच्च्या राहतात. आणि गॅस एकदमच मंद केला तर शंकरपाळी तेल खूप पिते. पण मध्यम आचेवर शंकरपाळी तळून घ्यायची. शंकरपाळी बघा किती चौपट फुललेली आहे आपली. आपल्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत. आता त्या मी काढून घेते. आता आपल्या शंकरपाळ्या तयार झालेले आहेत. मी तुम्हाला एक चुरून दाखवते. एकदम असं खुसखुशीत झालेली आहे. ही तुम्हाला मी शंकरपाळी चुरून दाखवली तरी पण आपल्या हाताला बिलकुल तेल लागले नाही. अगदी बिना तेलकट शंकरपाळ्या झालेल्या आहेत. आता तुम्हाला मी ह्याची लेयर्स तोडून दाखवते. एकदम असे खुसखुशीत बिस्किटासारखे झालेले आहेत. ही पहा आपली शंकरपाळी तळलेली आहे आणि ही कच्ची आहे. आणि ही आता आपण तळलेली शंकरपाळी आहे. दुपटीने फुललेली आपली शंकरपाळी एकदम खुसखुशीत झालेली आहे. तुम्हाला ही जर गव्हाची शंकरपाळीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.